नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेळगाव चोरला गोवा या रस्त्यावरील कुसमळीजवळील मलप्रभा नदीवरील पुलावरून अवजड वाहतूक बंदीला बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असताना बेळगाव पोलिसांच्या आशीर्वादाने या मार्गावरील अवजड वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे जांपोटी कणकुंबी भागातील नागरिक पुन्हा एकदा अवजड वाहतूक बंदीसाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिनांक 22 जुलै रोजी कुसमळी पुलावरून अवजड वाहतूक बंदीचा आदेश बजावला होता. आता राजरोसपणे अवजड वाहतूक सुरू असल्याने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशाची पायमल्ली झाली आहे. मलप्रभा नदीत आज सकाळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सदर मृत महिलेची ओळख पटली असून त्या महिलेचं नाव संतू फ्रान्सिस शेरावत, वय 60, राहणार भोसगाळी असे असल्याचं समजते. सदर महिला 5 सप्टेंबर पासून बेपत्ता होती. या संदर्भात तिच्या भावाने खानापूर पोलीस स्थानकात बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. या संदर्भात पोलिसांनी मृत महिलेच्या भावाला संपर्क करून मृत महिलेची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मार्केट पोलीस ठाण्यात गणेश चतुर्थी निमित्त सत्यनारायण पूजा व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी केली जात होती. ठिकठिकाणी मंडप बांधून नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमास सर्व नगरसेवक व इतर राजकीय सामाजिक व्यक्तींनी भेटी दिल्या. पोलीस स्थानकाचे PSI मानतेश धामन्नावर यांनी गणेशाची पूजा करून या महाप्रसादाला सुरुवात झाली. यावेळी सर्व पोलीस ठाण्याचे कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. SBI लाईफ मध्ये करिअर करण्याची आणि दर महिन्याला 30,000 ते 1,00,000 रुपयेपर्यंत पगार कमवण्याची सुवर्ण संधी. पुरुष व महिला यांच्यासाठी उत्कर्ष योजनेअंतर्गत तसेच महिलांसाठी स्त्री शक्ती योजनेअंतर्गत नोकरीची हमी. शून्य गुंतवणूक तसेच वयोमर्यादा 30हून अधिक. ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया, RB रिटायर्ड, नोकरदार, टॅक्स कन्सल्टंट या सर्वांसाठी लाभदायक. मिळणारे फायदे: दर महिना गॅरंटीड इन्कम, फ्री मेडिक्लेम, फ्री इंटरनॅशनल टूर आणि गॅरंटीड पेन्शन. काम करण्यासाठी वेळेचं बंधन नाही, मात्र इच्छाशक्ती आवश्यक. बेळगाव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये SBI लाईफची एजन्सी द्यावयाची आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. SBI लाईफ मॅनेजर, मोबाईल क्रमांक 9844511711 किंवा 9731151711 बेळगाव. महानगरपालिकेच्या वतीनं शहर आणि उपनगरात विविध विकास कामे केली जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील स्मशानभूमीच्या सुधारणासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी देत असतात. प्रत्यक्ष स्मशानभूमीच्या सुधारणेकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात उपनगर परिसरातील महत्त्वाची शापूर स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथऱ्यावरील निवाऱ्याचे पत्रे खराब झाले आहेत. खराब झालेल्या पत्र्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे. याची गंभीर दखल घेऊन शापूर स्मशानभूमीतील खराब झालेले पत्रे तात्काळ नवे बसवण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे. ऐन गणेश उत्सवात पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना खुशखबर मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्सप्रेस मंजूर केली आहे. हुबळी ते पुणे वाया बेळगाव गाडी क्रमांक 20669 व पुणे ते हुबळी क्रमांक 20670 या दोन गाड्या बेळगाव, मिरज, सांगली, सातारा मार्गे येत्या 15 सप्टेंबर पासून धावणार आहेत. याबाबतची अधिक सूचना रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर वंदे भारत सुरू करण्याची मागणी रेल मंत्रालयाकडे केली होती. रेल्वे मंत्रालयाने हुबळी पुणे मार्गावर 2 गाड्यांना मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा मंजूर केला आहे. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल व वाढते तापमान यावर वृक्ष लागवड हा एकच पर्याय आहे. हे लक्षात घेऊन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेळगाव ग्रीन सेव्हियर्स यांच्या माध्यमातून सुळेभावी येथे विमानतळ बाजूला
देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षपानानंतर खासदार जगदीश शेट्टर यांनी निसर्गाची जोपासना करून सामाजिक कार्य करावे असं आवाहन केलं. या उपक्रमात सहभागी होत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी वृक्ष संगोपनासाठी पालकत्व स्वीकारले आहे. प्राथमिक कन्नड शाळेतील SDMC रचना आमदारांच्या शिफारीनुसार करण्यात आली असून ही रचना अनधिकृत आहे. याकरिता पालकांसमोर याची रचना करण्यात यावी अशी मागणी येथील हितरक्षण वेदिकेचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य व पालकांनी केली आहे. मुख्याध्यापिका, गट शिक्षण अधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. याकरिता SDMC रद्द करून नव्याने रचना करावी. असे न केल्यास आम्ही कायदेशीर लढा उभा करू असे रामचंद्र रगडे, कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे. आप्पाचीवाडी हे गाव सीमा भागात असून महाराष्ट्र शासनाच्या 865 गावाच्या यादीत गावाचा समावेश नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. यासाठी आप्पाचीवाडी गावचा सीमावर्ती यादीत समावेश करा अशी मागणी युवा नेते उत्तम पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेण्यात आली. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. चिक्कोडी सदलगा मतदारसंघात आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या कार्य तत्परतेमुळे सर्वच रस्ते दर्जेदार आणि मजबूत आहेत. पण संगनवाडी क्रॉसपासून कोतोडीपर्यंतच्या मार्गावरील 500 मीटर अंतराच्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने प्रवासी वर्ग व वाहन चालकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा रस्ता संपूर्णतः उखडला असून मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून 4 चाकी व दुचाकी वाहने चालवणे अत्यंत धोकादायक बनलं आहे. येथील सिद्ध लक्ष्मण सप्तसागरे वय 53 यांनी आंब्याच्या झाडाला गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सिद्ध सप्तसागरे यांचा मृतदेह संदीप खोरबे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता. संदीप खोरबे यांना सकाळी गणेशासाठी हराळी आणण्यासाठी गेल्यानंतर निदर्शनास आला. या घटनेची माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI शिवराज नायकवाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. KGP स्पोर्ट्स कंगराळ गल्ली आयोजित 45वे श्री गणेश ट्रॉफीचे उद्घाटन प्रायोजक SP कार ॲक्सेसरीजचे संचालक व कंगराळी गल्लीचे पंचमंडळ यांच्या वतीनं करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 64 स्पर्धकांनी भाग घेतला होता. सर्व स्पर्धकांसमोर चिठ्ठ्या उडून मॅचेस ठरवण्यात आल्या व त्यानुसार 6 चेंडूचे शतक ठरवून मॅच खेळवण्यात आल्या. ही पद्धत गेल्या 45 वर्षापासून पावसाळ्यानंतर क्रिकेटला सुरुवात म्हणून एक मुहूर्त समजून क्रिकेटला सुरुवात करण्यात येते. KGP कंगराळ गल्ली हा एकमेव संघ अनेक वर्षांपासून ही स्पर्धा यशस्वीपणे राबवत आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.